टाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर का इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. भारतीय टोळी इथं सुद्धा आहे असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात घाला या देशाचा सुद्धा नसताना जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हाय काही झाली तर माझा नाविलाज आहे. मी राज्यव्यापी बैठकीवर आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की मागं पण आटत नाही, मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं थांब ना, एसपी साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला आपण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही, सगळेचे सगळे जेर बंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण पी आहे का कोण आहे, त्यांनी काही आरोपी कोणचा तो आमच्या पुढे हल्ल्यात होता करून आपली पोरं तिथं अडवलं, 4 पोरं अरे तुम्ही आमच्या आंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाडी दुसरीकडे. मला जी माहिती मिळाली एसपी साहेबांनी डीएसपी साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली. त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहे हे आशा ठेवून आम्ही आहे. जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठी चिखला गावात येणार आहेत, हे मात्र तुम्ही लिहून ठेवा. त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही. जे काय परिणाम होतील ते हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल. तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल, कुणाचे नाव आत्ता माझ्यासमोर दे. कुणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल, डीवायएसपी साहेबांना इकडे बोलून घेऊ. बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे एका माईचे लेकर आहेत. आपण तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीच्या पुढे गेलं तरी दगडे हो. मरायला भेटलं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती येत आपलं जीवन आहे. इथं जाग्यावर जरी मुडके पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मुडका पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठं कोणी नाही. जाऊ द्या, जीव राजासाठी पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात. कोणी आलं बी गेलं तरी पण हे वैभव या गावाचं कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तर तुम्हाला बसायला सुद्धा जागा नसते.
इथं काय करतोय पुतळा? पुतळा कोणी हलू शकत नाही ना. आम्ही हलवा तुम्ही आता. तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात मग. जय भवानी. तुमचे चौक आहेत मग. खेळायचं का मग कसं तुम्हाला गुंडाळा द्या. आम्ही तुमच्या चौकाचा तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. आणि आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून हार घालते. आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष आमच्या छत्रपती बद्दल हे तुम्हाला मागात पडल. आता हे हळूहळू यांची पाहिली भरत आलेली आहे. यांचा पापाचा गाडा हळूहळू हळूहळू भरत आलाय. यांना वाटतं आपण उठाव करीनात. आपण काय संयमी लोक आहेत. आपण थोडं शांततेने चाललो. एकदा जर मराठीने हातात दांड घेतलं तर पुन्हा मूळ तर खाली होणार नाही यांच्या डोक्यातच आहे. आणि हे जर नाही थांबले तर नावेला जे मग ते एका दिवशी करावंच लागणार आहे. आता माय माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीचा अंगावर हात टाकला जमान का? तुम्ही आमच्या महिलेवर हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिले इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवरती हात टाकीत. आमच्या सुद्धा पोर टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. वैजवर पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहेत. या लाभार्थी टोळीमुळं त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि आज त्यांच्याच अंगावर असं यायला लागलंय आता. कारण ते परळेवाला धने असणारच याच्यात. फोन जर व्हाने केला असेल त्याला लई मोठं ते फुटकुटासारखं मुळ्यात झालेलं आहे. त्याला दम होत नाही. त्याने फोन केलाच असेल भेटायला तो जिरी तो भरलंच नाही. मला दाखवता सुपारी देते ती. आणि तो सुपारी एका गोट्यात फोडील मी. आमच्याच पायदाशी आहेत त्या काही पैशासाठी भुकालेल्या. मान सन्मानासाठी आपली जात सोडून आपला समाजाचा छत्रपतीचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी ही आवाज नाही देते आपली. साहेब साहेब म्हणती पायदास. साहेब म्हणती शहाणुकुळी म्हणतात ते स्वतः म्हणतात आम्ही शहाणुकुळी आमचा संस्कार आहे. ही तो बहीण आहे ना शहाणुकुळ्या. ही बहीण आहे ना तो साहेबाच्या टोळीनं तो साहेबाच्या टोळीनं हिचे कपडे फाडले. बहीण आहे ना तुई. त्यांच्या नादाने पळतो का? आपल्या ह्या फितूर लोकांमुळं आपल्या जातीवरती संकट यायला लागले. अरे यांनी आपल्याला संपवायचं ठरवलंय. त्याला स्वप्नात बघ म्हणा मराठी संपीन. तुला मराठीत संपणार नाही. तू एक दिवस बघ थोड्या दिवसात भरतेत का नाही. असा होणार एक दिवस देऊ. असं पाप करून करून आता नुसतं हे हालत आहे देश इथं काय करावं लागणार आहे पाप. लेखी बाई हात टाकायला लावतो ना टोळीला पाप. आणि तुम्ही किती घेतले मी मागं सांगितलं होतं. फक्त आम्ही उठाव करीना. तुमच्यामुळं आम्ही त्या गरीब तुमच्या समाजातल्या लोकांचा विचार करतो की गव्हासारखी किडे रगडू नये. वाद वाद असतो. भांडण भांडण असतं. एकदा जर ते चेतलं ना तर राणा सुद्धा पळून देणार नाही. आणि गरीबाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयमाने त्यांना वाटतं आम्हाला भेटे कागद. तुम्ही अपंग आहेत का दांड का घेऊन आला? अपंग आहे मला वाटलं दांड कधी घेऊन आला. मी आहे त्यावर टेन्शन नाही घ्यायचं. इतक्या लवकर दांडी घेऊन घेत नाही तुम्हाला. तुमचे मान उंच असंच काम करणार एका जागावर बारावून तुम्ही काय करायचं. यांनी मागं दांडी घेतले. मला समाज भरपूर द्यायचा नाही. छत्रपतींच्या विचाराने चालवायचं. तिचं काम तिने चोखपणे पार पाडलं. छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही. आता आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट देणार. राज्यानं ही जबाबदारी. एकदा जर आव्हान झालं ना एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून
जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना तर तुम्हाला इथे 200 किलोमीटर इतके मराठी. तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली मागणी सरळ सांगितली, पुतळ्याला हात कोणी लावायचा नाही. मग ते कुणी येऊ दे, वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. नसता आम्हाला जे पाऊल उचलाय ते उचलावं लागलं. दुसरं तिने सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत, नावं घेतले तेवढे आले पाहिजेत, वशिला असू नाही तर काही असू. तुमचा सरपंच आहे धरला असेल ना, मी आहे ना, नाही धरला नाही त्यांच्या माग डीवायएसपी साहेब आहेत नाही सरपंच होते ना, पणा साहेब पण होते त्याच्या मागे पत्र लावले नक्की. त्याला तिकडे धरून आणा, त्याला सोडायचं नाही कुणी. आमची चूक असेल ना आम्हाला सुद्धा साधायला, पण आमच्या लेखी शांत बसा, आमच्या लेखी बाळीवरती हात टाकलाय, आम्हाला तेव्हा आरोपी कोणी देऊ पाहिजे, त्याला सोडायचा नाही. इथं हात मोडले तुम्ही 2 महिन्याचे काय बघा ताई, ही तुमच्या समोर ताई हिचा पाय मोडला. कलम लागलेत का? लागलेत का? लागलं कलम लागलेत का? अरे पण आमदाराचा जरी जवळचा सापडाचा असले तरी ऐकतो, ऐक आधी, मी पहिलाच आरोप करणारा नाही. आमदाराचं हात आहे का याच्यात? ऐका रे, त्या आमदाराने बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आला, त्याच्या पीएचा का कोणाला फोन आला की मी याच्यात नाही. मला सवय, समजून घ्या, मी तुमचा आहे का नाही? तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय, मी बळच नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितलं की या मॅटरशी संजीवनीचे 2 घंटे गायब होती पाटील, 2 घंटे गायब केली तुझे. हे गंभीर विषय, हे पुन्हा वाढीव याच्यात घ्यावं लागेल. हे लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी ताई, तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना, डीएसपी साहेब आले होते ना इकडे, या म्हणा पुढं. मी जर हे गुन्हे नाही झाले, शांत बसा, पोरं खाली बसा, हे जर 1.5 वर्षाच्या लेकराला न्याय नाही मिळाला ना तर मग मी माग लागण बरं का. इकडचे मागे सरकारी खाली बसा, मागे सरकार करू नका, विषय भरकटाचा नाही. मी हे तुम्ही आडवून करा रे गपची बायका, माझ्या समाज नाही, मी माझ्या समाजावरती माया करतो. हे तुम्हाला शांत बसायचं का उठून तरी फेकून तिच्यात मागायला लावल्याला बस नको. मी माझ्या समाजावर काही प्रेम करतो. ती 1.5 वर्षाचं जर 2 वर्षाचा लेकराला अन्याय होणार असला ना, इथल्या या काही आरोपीला सोडू नका, एकाला पण सोडू नका. मला ते लेकरं बघून तर मला आता मला तयार नाही, हिला मारलं त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघता तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर अटक झाली नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करायचं. मी भोगळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होते तेव्हा आपण सहन करू, शांततेत राहणं. नावं दिली असते ना सगळ्यांनी, फिर्याद दिली ना सगळ्यांनी, तो वकील साहेब थांबतील, ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर ते वाढावं लागणार आहे. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतात. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्री 11 जण अटक केले हेही आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली, आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका, राहिलेले एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागले खूप,
त्या छोट्या मुलीला लागलं, तिचा पाय मोडलाय. लागलेला आहे. कलम 307 दाखल झाला का? काल ताईंचा त्यांच्या सुरू रे बाबा, तुम्ही इकडे चर्चा व्हायला. अरे चर्चा सुरू आहे ना, पोलीस बांधव असं ना, पाहायला का तुम्ही काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा, राहू देऊ का? कलम कोणते लागले? या सर इकडे शांत बसा. बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. 307 वाढवा. त्या मुलीची छोट्या स्टेटमेंट घ्या. तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाची पण कारण दोन म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय. आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेखीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट प्रत्यय कुठलाही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरंय पाहावं. आम्ही तुम्हाला शब्द दिला. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आवाहन करीन. 12 वर्षाची पण मुलगी आहे, तिला पण लागलेलं आहे. पूर्ण इकडे ओळख ओळख नेलं होतं. इथं लागलेलं आहे, पूर्ण कान कापलेलं आहे तिचं. डोकं फुटलेलं आहे. डोकं फुटलेलं आहे. आणि एक तो हे सौरभ, आपल्या सौरभचा हात मोडलेला आहे. म्हणजे सगळं टाकून जीव मारण्याचा आणि तुझे पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी होते सर. त्या कालमा घेतलं असतं तर ते घ्यावं लागतील. सर पोलीस बांधव इथं हजर होते ना. आणि व्हिडिओमध्ये असं लिहिलं, ठाकरे पोलीस बांधव हजर होते दोघं जण. दादा ते व्हिडिओमध्ये सुद्धा असं दिसतं की खाली गेला. इथं पोलीस बांधव होते काही. वंजारी समाजाचे अधिकारी होते. तुम्ही स्टेटमेंट द्या पुन्हा स्टेटमेंट सांगतो ते द्या. रात्री द्या, घाबरले होते स्टेटमेंट हुकला असेल. डबल द्या तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुढे नाव द्या. 307 त्याच्या ठिकाणी की अपहरण केलेल्या मुलीचं स्टेटमेंट घ्या. गुन्हे दाखल करा, त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही. तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. 25 तारखेपर्यंत त्यांना सहकार्य करू. 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण यांना. त्यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे बघतो. जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीचे मराठे आणि कुंभी झोपले का तुम्ही? तुमचा वेळ नाही येणार काशी तुमच्या लेखी वालीवरती. विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेलं मला दिसला नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजावलंय. इथं जर पूर्व अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना जर आता यावर अटक झाले नाही 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे शांतता भंग केला यांनी. चौथा मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायचे नाही, तर यांच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. या असल्या स्वार्थी लोकांमुळं मुलगी आणि ती कानाला ते लागले. दुसरी कोणची आहे? तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं. घाबरायचं कोणी नाही. मी तुमचा नाव आहे सगळ्यांच्या. आणि कसं स्टेटमेंट घेतले मी गाडीत बसलो, मी मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय. तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय. तुमच्या भूमीत अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. एसपी साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोटाय साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झाले. आणि जे लाभार्थी नाही जे टोळे ते गटले हे चाबे पळून गेले लोक सापडत नाही. आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा पोलिसांवर वेळ दिला पाहिजे.
काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणून तुमच्या मागं तुम्हाला सांगते काहीच नाही. या जर आवाज झालं ना तर कोण कोण आहेत ना आपण कारवाई करू त्यांची. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी डॉक्टर साहेबांना सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडी बसल्या तो प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिला. लय मात झाला देऊ तो लय मात झाला अति महिलेला मारणं. अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. ही पुतळा साहेब ही पुतळा हलणार नाही कधी. मी सांगतोय काय मी सांगितलं ना मी जबाबदारी घेतली ना. मी जबाबदारी घेतली सगळ्यावर गुन्हे दाखल होणार सगळे आरोपणा ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. रस्ता 25ला राज्यातले पुढे मराठीवर नाही बोलले पण नाव बदलून आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपती प्रतिरक्षणाला मोठं कुणी नाही माझ्या जीव. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार. मी काय घेत नाही. सगळं येणार मध्ये तासवर पुतळा बसवायचा आणि हे सांगते की आरोपी करा खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना प्रामाणिक सांगा तुमची नोकरी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणारा जर राजकीय करिअर होत नाही केलं ना तर जरा आवडत सांगणार धक्का लागू देत नाही. साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन करतात. तुम्हाला मोकळी करणार. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कुमार साहेबाला मोकळी होती काम करायची तशी मोकळीच मिळणार. कुमार साहेबाला सुद्धा आता महादेव मुंबईच्या प्रकरणात मोकळी घे. तुम्हाला नुसता फोन केला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खरकाट्याचा तिकडे तुम्हाला फोन मिळाला एसपी नाही वगैरे कोणाला फक्त मला कळवा. तुमचा माझा आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. मध्ये जुल्या उन्हाळ झाले सरपंच चष्मा काढा की डोळा दिसतो. माझ्या नादी लागणे सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको. आणखी मी सांगतो आता यांच्या खेळावर कुठले लोक तू आवडे माझ्या समाजात आणि छत्रपतीतले जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्या. मला चालता येत नाही. आता इतके लोक भरायला मला आता बसता येणार नाही. माझा भाऊ इतके हाल आहेत माझे पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपती शान तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळेल. मी सकाळी गेलो लागले पोलीस बांधव समोर जर एवढा असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाही. हे जर काही भाग तुला शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घरगुती पळून येतो का मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोला मारलं. त्यामुळे त्याच्यावरती शिवजी जीव मारण्याचा प्रयत्न करतात. मानस त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे येणं लागले. मला जर हे कोणाचा झालेला नाही दिसला तर मी 25ला कोणाचंही ऐकणार नाही. मी जर काय परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नखा लागले ते जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा. आणि तिची छेड काढली ती पोस्को दाखल होती. साहेब मला घेते किती वाजेपर्यंत वाट बघू मी
झालं की लगेच. गेलं किती? आता गेलं वाजले. सांगळे किती वाजले? 6 वाजेपर्यंत कलमाची वाट बघू. दादा साना पण सांगळे अरे तुम्ही सगळ्या मग मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो ते नीट ऐका. मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊन तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच घ्या. लगेच इथं जा. इथं जे काय बाळू तुला पुढे खोलीत बसा तर म्हणलं इथं पोलीस स्टेशनला द्यायचं काय गरज आहे? तुम्हाला अधिकार येत नाही. इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण, त्यांना गोळगोळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळेजण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले काही हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीव मारण्याचा प्रयत्न करणं हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाढ बघतो. नंतर मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो 2000 तुम्हाला आमचं सांगतो लोकरे त्याच्या पुढे काही येतच नाही का? आम्ही झालो 2000 तुम्हाला खरं सांगतो. रात्रभर फोन येतो आम्ही कधी यायचं म्हणून. पण SP साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो, मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले येत असं म्हणत होतो उलट 2-3 दिवशी होत नका 2-3 दिवस सुद्धा मत मग आपलं मी आजच जाणार. माझ्या लेकीला त्रास झालाय, माझ्या छत्रपतीला त्रास झाला, मी आजच जाणार. महाराष्ट्रातून फोन येते आम्हाला चिखल्याला यायचं. चिखल्या का चुकल्या काय इथे यायचं म्हणे आम्हाला. तुम्ही थांबा, मला परिस्थिती उद्या ऐकू द्या. नाही जर मागण्या मान्य झाल्या, गुन्हे दाखल झाले, आपण सगळे चिखलाला जाऊ. म्हणून शांत झाले नाही. रातभर फोन उचलून असा केस काढाय. नुसत्या गाड्या कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं, टेम्पो रेडी झाला, मोटरसायकलवर रेडी आहे. मग त्या 3 गाड्या बाहेर काढल्या आणि मला उचलायला जायचं नाहीये. ट्रक भरायला नाही लावलेली, ट्रक भरून तुम्हाला सांगतो. म्हणजे रिअल सांगतो, माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलं नाही. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि भूपेश साहेबांनी शब्द दिला एकही याच्यातून सोडला जाणार नाही एक पण. म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा, शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25ला पुन्हा येऊ ना. पुढे चाललंय मी बी पुढे जात नाही, तुम्ही नेमके पळून गेलेले कुठे नाही. फक्त